गुड मॉर्निंग भावांनो, मित्रांनो. कधी कधी असं वाटतंय ना, तुम्हाला काही सांगून काही फायदाच नाही हो. आता जवळजवळ 1 महिना झाला, आणखी माझे 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले नाहीत यार. कधी होणार माझे 1000 सबस्क्रायबर कंप्लीट? कधी पर ते जाऊ द्या, दगडाला डोकं लावून काही फायदा नाही. तर फायदा कोणत्या गोष्टीचा कसा घ्यायचा आज मी तुम्हाला शिकवतो. तसं मी आलो होतो आज माझ्या मित्राच्या रूमवर. आज नाही तर जवळजवळ 2 दिवस झाले मी इथेच आहे. नंबर 1 का कभी नहीं. बड़ा हरामी हो बेटा. आता तुम्ही विचार करत असाल की 3 दिवस मी त्याच्या रूमवरती काय करत होतो. तर विषय असा होता की माझ्या रूमवरती थोडंसं किराणा संपला होता आणि पगार माझा एवढा असल्यामुळे तो लवकर संपून जातो. तर ते झालं कसं मी तुम्हाला सांगतो. अशा 2 दिवसाखाली माझ्या रूमवरचा किराणा संपला होता. त्यामुळे किराणा भरायला माझ्याकडे पैसा नव्हता. मी विचार केला मित्राच्या रूमवरती गरीब हो ना एक दिवस म्हणता अख्खे 3 दिवस राहून घेतले. दोघेही बॅचलर पोरं, तर नवीन काही तर बनवणार नाही, एकच आपलं काय खिचडी. तर 3 दिवस खिचडी खाल्ली भावांनो, कारण दुसरं बनवायलाच येत नाही ना. सुधर जाओ. जास्तच व्हिडिओ मोठा झाला, त्यामुळे मला सकाळी कामावर जायला पण उशीर झाला. पण काय करा, माझ्या मित्राकडे गाडी आहे बरं का, त्यामुळे गाडीवर बसून आम्ही निघालो. असं काही म्हणा मित्रांनो, हिंदुस्थान आवाजाच्या बाजूला एवढं वातावरण भारी आहे ना, असं वाटतं की इथंच रूम करावं. पण काय करणार, इथं रूमच भेटत नव्हती आणि जी भेटली ती 10 ते 15 हजार रुपये भाडं. मग विचार केला डोक्याला जास्त ताण घ्यायचं नाही. 3 दिवस त्याच्या रूमवर, 3 दिवस ह्याच्या रूमवर, 3 दिवस त्याच्या रूमवर. सगळ्यांनी जर नाही म्हटले तर शेवटी तुमच्या रूमवर. काय चला भेटूया मग उद्या तुमच्या रूमवर.